दादा एक झालमुडी बनाव। आपण पाहतो आहोत या ठिकाणी मुरमुरे आहेत, शेंगदाणे आहेत, मिरची आहे, त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की कोथिंबीर आहे, कांदा आहे आणि या ठिकाणी जर आपण हे मुरमुरे आणि हरभरा अशा सगळ्या गोष्टींची ही झालमुडी बनते। ही झालमुडी चर्चेत येण्यापाठीमागचं कारण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालमुडीच्या दुकानावरती जाऊन खाल्लेली 10 रुपयांची झालमुडी। याच झालमुडी भोवती सध्या पश्चिम बंगालचं राजकारण फिरत आहे। झालमुडी असेल, मछली असेल, या मुद्द्यांना सध्या पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये प्रचंड हवा दिली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हेच मुद्दे अस्मितेचे मुद्दे बनल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र एक प्रश्न या सगळ्यामध्ये उरतो, तो म्हणजे या सगळ्या अस्मितेच्या मुद्द्यामध्ये झालमुडी असेल, मछली असेल, या सगळ्यामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांची मात्र झालमुडी म्हणजे चक्क भेळ झाली असल्याचं आपल्याला या सगळ्या प्रचारामध्ये सर्वसामान्यांचे मुद्दे नेमके कुठे आहेत? सर्वसामान्यांचा रोजगाराचा मुद्दा असेल, शिक्षणाचा मुद्दा असेल, नोकरीचा मुद्दा असेल, उद्योगधंदे आणि त्यांच्या जगण्याच्या सोयी सुविधांचा मुद्दा असेल, या सगळ्या प्रचारामध्ये तुम्हाला पाहायला मिळालाय का? झालमुडीवरती चर्चा व्हायला हवी, मछलीवरती चर्चा व्हायला हवी, अस्मितेचा मुद्दाही पुढे यायला हवा। मात्र या सगळ्यामध्ये सर्वसामान्यांच्या पोटाचा मुद्दा तो कुठे आहे? हा मात्र प्रश्न पश्चिम बंगालची निवडणूक पूर्ण फिरल्यानंतर पडल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की या पश्चिम बंगालच्या पूर्ण निवडणुकीमध्ये सर्वसामान्यांच्या मुद्द्याला सुद्धा तितकंच महत्त्व असणं गरजेचं आहे। भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, पश्चिम बंगाल।